आपल्यासोबत आमदार सुनील शिंदे आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काल तुम्ही बैठकीला हजर नव्हतात, नेमकं काय कारण आहे? असं म्हटलं जातंय 4 खासदार जरा वेगळ्या दिशेला लागलेले आहेत. माफ करा, 4 आमदार. मीडियाने आमच्याबद्दल काय निष्कर्ष काढलाय? नाही, पण एकंदरीत तुम्ही कुठे होतात काल? तुम्ही एक बैठकीला लक्षात का? ठेवा. अरे नमस्कार. मी दरवर्षी मृग नक्षत्रामध्ये आमच्या गावाला ग्रामदेवताचं एक राखण देणं ही एक चांगली देवाची पूजा आहे. त्या पूजेसाठी दरवर्षी मी नाही, काल माझ्या गावामध्ये 90% मुंबईकर गेले होते त्या ठिकाणी. त्या दरवर्षी त्या पूजेला मी पक्षाचे आमचे गटनेते आहेत अनिल परब, त्यांची परवानगी घेऊन गेलो होतो. त्याच्यामुळे काल जी काय चर्चा झाली वगैरे त्याच्यामध्ये तसं काही अर्थ नाही आहे. मी लहानपणापासून शिवसैनिक आहे. शाखा साफ करणे, शाखेचे टेबल साफ करणे इथपासून सुरुवात केलेलं शिवसैनिक आहे मी. त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टींवरती मी कधी विशेष गंभीर होत नाही. नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना बाकीचे जे तिघं होते ते तुमच्या संपर्कात होते का? ते कुठे वेगळ्या कामासाठी गेलेले किंवा काय ते? मुळात बाकीचे जे 3 पक्षाचे आमदार आहेत, बरोबर आहे, त्यांचं मतदारसंघही मला आता आठवत नाही, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे ते संपर्कात असणं किंवा हा प्रश्नच येत नाही. मी माझ्या जन्मगावी गेलो होतो. माझ्या जन्मगावी जे परंपरेनुसार आमचे दरवर्षी कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला गेलो होतो. खासदार गेले, खासदारांनी कारण सांगितलं होतं की निधी दिला जात नाहीये, परंतु 19 कोटी 18 कोटी असा निधी त्यांच्याकडे दिला गेलेला आहे. मग एकंदरीत कारण काय सोडून देण्यात? बघा, असं की आमदारांना आणि खासदारांना निधी हा मिळत असतो. आता अर्थात सत्तेत असतो त्याला जास्त मिळतो, परंतु हातात असलेला निधी त्याचं योग्य जर नियोजन केलं आणि स्वतःमध्ये जर जनतेला समजवण्याची धमक असेल तर काम करताना निधी कमी आहे म्हणून कुठेही अडचण होत नाही. ह्या वर्षाचं काम पुढच्या वर्षात करता येत असते. तसं काय त्याच्यात विशेष समस्या म्हणून त्याच्याकडे बघता कामा नये. विरोधी पक्ष नेत्याचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाहीये. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अजूनही विरोधी पक्ष नेता नेमला गेला नाही असं म्हटलं जातं. शासन या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांना विरोधी पक्ष नको आहेत आणि त्या भावनेतनं हे सगळं करत असते. त्यांना परमेश्वर सद्बुद्धी देवो आणि या दोन्ही सदनाला विरोधी पक्ष नेता मिळव. नक्कीच आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर नेमके ते काल कुठे होते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते त्यांच्या गावी गेले होते. त्यांच्या गावी एक पूजा होती, त्यासाठी ते गेले होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 4 आमदार जे आहेत ते काल ठाकरेंच्या शिवसेनेची जेव्हा बैठक सुरू होती तेव्हा ते अनुपस्थित असताना पाहायला मिळाले. त्यातीलच सुनील शिंदे आहेत. तर सुनील शिंदे नेमके कुठे होते हे त्यांनी सांगितलेलं आहे. पक्षाला सांगून ते बैठकीला आले नव्हते असं त्यांचं म्हणणं असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे बाकीचे 3 जे आमदार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे ते नेमके कुठे होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.